आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि या लोकार्पणाच्या सोहळ्यानंतर आयोजित भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केली। शिरूर आणि पाटोदा तालुक्यासाठी आणखीन 3.7 टीएमसी पाणी देवेंद्र बाहुबली हेच देऊ शकतात असं धस यांनी म्हटलेलं आहे। तर हाच धागा पकडत मंत्री पंकजा मुंडेंनी देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी असून आपलं वचन हेच शासन असल्याची मिश्किल टोलेबाजी केलेली आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार भी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। म्हणजे मला 4 टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल। आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब। मी खरंच लाडका आहे साहेबांचा, साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत। काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। तर बीड मधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी टायमिंग साधलेला आहे आणि यावेळेस पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोरच आमदार सुरेश धस यांना ठणकावलं देखील। जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे। ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही। देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला। अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं। इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003 चा उल्लेख झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर होते। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बीडमध्ये आले। बीडमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मंत्री धनंजय मुंडे मात्र गैरहजर होते। डोळ्यांचं ऑपरेशन असल्यामुळे येऊ शकणार नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत, कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि त्यावेळेस भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला आहे। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे। आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो।
तर बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राजकीय टोलेबाजी केली. दिवार सिनेमाची डायलॉगबाजी करत माझ्याकडे फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC. आणि हिनवतेत साहेब, मला हिनवतेत. याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी दिली. सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथं दिसेल तिथं त्याला ठेचा आणि गाडा अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतलेली आहे. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना, हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील. माझं तर म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा. पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का? इथं बलात्कार होतात, हे होतात, अनेक घटना घडतात. तिथं त्यांनी लक्ष द्यावं. या टुकारड्या भिकारड्या अशा हरामखोर ह्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवतोय? जाऊ दे ना, जो तो आपल्या मरणाने मरतो. बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता. तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता ठाकरे गटही आक्रमक झालाय. त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. कोथरूड परिसरात ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठाकरे गटानं सोलापूरकरच्या घरावर मोर्चा काढला. राहुल सोलापूरकरनं माफी मागावी, नाहीतर पिटाऱ्यात बंद करू असं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं. मुळामध्ये शासनाने याच्यावर सुमोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे स्वस्त नाही आहेत की अशा आयऱ्या गॅरेंनी त्यांच्यावरती काय बोलावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पहिलीपासून शिकतोय. आज आमच्या प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ह्या अशा भांडगुळांमुळे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब होणार नाही, पण अशा भांडगुळांना अद्दल घालवण्यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात त्याच्या घराबाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. वर्षा बंगल्यात राहायला जाण्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली. मुलीच्या 10वीच्या परीक्षेनंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यावर आता फडणवीसांची मुलगी बोर्डात येईल असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत. असं आहे की शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ.
म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली हो, बरं का. आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली हो. सागर बांगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बांगला रामटेकला आहे आणि वर्षा बांगला लखनौला असं नाही ना. तर दुसरीकडे संजय राऊतांवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. ज्यांच्या मेंदूत रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतायत, त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी शेलार यांनी केली. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुमोटो गुन्हा दाखल करा असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. त्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं. तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय याची एकदा स्पष्टता येऊ दे. संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भाने ते वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमोटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा, हे माझं देखील मत आहे. तर यानंतर लाडक्या बहिणींसंदर्भातली एक बातमी आहे. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आलेली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असं आवाहन शासनानं केलं होतं. त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचललं जात आहे. एकूण अर्ज आहेत 21,11,991. लाभार्थी आहेत लाडक्या 20,89,946. कारवाल्या लाडक्या बहिणी आहेत 75,100. जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या बहिणींची यादी पाठवण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन आता पडताळणी करणार आहेत. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी एक मेगा प्लॅन आखलेला आहे. आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलं. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटींचं नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार असल्याचंही यावेळेस मनोज जरांगेंनी म्हटलंय. आता आम्हाला ते करत आता माघारी येत नाही. एवढंच आता क्लिअर कट इथून पुढं बस काही सांगायचं नाही. एक दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर. आम्ही मुंबई सोडित नाही. तसं तोही बंद पडून दी, नाही तिकडं काढी लागून दी. माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येतं नाहीत आणि पुढं काय होतंय तीही बघू. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली. गोविंद दूध या कंपनीमध्ये व्यवहारांसंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. आयकर विभागाच्या पथकानं संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली. सकाळी 6 वाजेपासूनच म्हणजेच 12 तासांपासून बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे. बंगल्यामध्ये आता कोणालाही प्रवेशही दिला जात नाहीये. भाजपला नडले, चौकशीत अडकले असंच म्हणावं लागेल, कारण संजीवराजेंच्या घरी आता आयटीचे छापे पडलेले आहेत. संजीवराजे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यामुळे आपण बघतोय की भाजपला नडले आणि चौकशीत अडकले असंच सध्या तरी दिसतंय. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करण्याच्या आधीच आयकर विभागानं त्यांच्या घरावर धाडी टाकलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 12 तासांपासून ही धाड पडलेली आहे आणि इथं आयकर विभागाचे अधिकारी गेल्या 12 तासांपासून चौकशी करतायत. संजीवराजेंच्या घरी आयटीनं हे छापे टाकलेले आहेत आणि त्यामुळे गेल्या 12 तासांपासून नेमकी कसली चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय तपास झालेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वळूया पुढील बातमीकडे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर वारकरी संतापले. धनंजय मुंडेंची पाठराखण करणं हे वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध करण्यात आलेला आहे. नामदेव शास्त्रींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमर ठोंबरे यांनी दिला आहे. नामदेव शास्त्रींनी हे मांडणं बरोबर नाही की मंत्री धनंजय मुंडे हे ते भ्रष्टाचारी नाहीत किंवा वाल्मिक कराडच्या संदर्भात त्यांचा काही संबंध नाही. त्यांचे अनेक पुरावे आलेले आहेत. म्हणजे वाल्मिक कराड खंडणीखोर आहे, त्याचे संबंध मंत्री धनंजय मुंडेशी आहे. हे अनेक सर्व महाराष्ट्राने बघितलेलं असताना देखील वारकरी संप्रदायाच्या एकदा मोठ्या व्यासपीठावरून असं बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आमचा एक इशारा आहे की यांनी नामदेव शास्त्रींनी आता एकतर माफी मागावी आणि जर तुम्ही माफी मागितली नाही, राज्यभर आंदोलनं करू, तुमचा निषेध करू जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही. आणि आता बातमी आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात. 10वी 12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. सोन्या चांदीचे दर हे रोज नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रतितोळा इतका झालाय. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000 गेलेले आहेत. सोन्याला पुन्हा झळाळी आली तर चांदीची चकाकी देखील वाढली आहे. चांदीचा दर 99,000 रुपये प्रति किलो इतका आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरलाय. अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर तसंच लग्न सराईंमुळे सोन्याची वाढती मागणी आणि यामुळे सोन्याचे दर हे वाढलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केलं आणि यावेळेस रुद्राक्षांच्या माळा हातात घेऊन मोदींनी मंत्रांचा जप केलेला आहे. अमृत स्नानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगेचीही पूजा केली. जगत शिवे नवचसा स्वागिरिसाचा बदामसि यथा नः सर्वमिज्जगदाय मोदींनी आज अमृत स्नान केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज महाकुंभात या ठिकाणी त्रिवेणी संगमावर हे अमृत स्नान पार पडलं. यावेळेस मंत्रघोषाच्या उच्चारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ गंगेची पूजाही केली.